आणि यानंतरची बातमी आहे सामाजिक मुद्द्यासंदर्भातली 2 सज्ञान व्यक्तींमधल्या विवाहपूर्व संमतीच्या संबंधांच्या संदर्भातली। दोन सज्ञान व्यक्तींमधील विवाहपूर्व संमतीचे संबंध जर तुटले तर त्या कारणावरून कुणालाही नोकरी नाकारता येणार नाही असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। आधुनिक समाजामध्ये संमतीने ठेवल्या जाणाऱ्या संबंधांमधील वास्तविकता आणि पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकता यांच्यात समतोल राखणारा हा निर्णय मानला जातोय। न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने तेलंगणा राज्यस्तरीय पोलीस भरती मंडळाचा एक निर्णय रद्द केलाय। या प्रकरणामध्ये भरती मंडळाने एका उमेदवाराची तात्पुरती निवड रद्द केली होती। तो उमेदवार एका महिलेसोबत दीर्घकाळ संमतीने संबंधांमध्ये होता, पण त्यानंतर त्यांचे संबंध संपुष्टात आले। मग त्या महिलेने त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। हा खटल्यानंतर लोक अदालतमध्ये दोघांच्या संमतीने मिटवण्यात आला। तरीही पोलीस भरती मंडळाने त्याची निवड रद्द केली आणि ती निवड रद्द करताना म्हटलं की फौजदारी खटल्यामध्ये तडजोड करणं म्हणजे एक प्रकारे गुन्हा कबूल करण्यासारखं आहे आणि यातून उमेदवाराचं चारित्र्य चांगलं नाहीये असं दिसतं। भरती मंडळाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विकृत आणि अवाजवी असल्याचं सांगत फेटाळून लावला। हा निर्णय गजुल तिरुपती नावाच्या एका उमेदवाराने दाखल केलेल्या याचिकेवर आलाय। या याचिकेवरची सुनावणी करताना कोर्ट नेमकं काय म्हणालं बघूयात। सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की 2 सज्ञान आणि अविवाहित व्यक्तींमध्ये संमतीने असलेले शारीरिक संबंध हे केवळ त्या एकाच कारणावरून त्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल कोणतीही प्रतिकूल प्रतिमा तयार करण्याचं कारण बनू शकत नाही। दोन सज्ञान आणि अविवाहित व्यक्तींना त्यांच्या पसंतीचे संबंध ठेवण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाहीये। आणि प्रत्येक संबंधाचं रूपांतर लग्नातच होतं असंही नाहीये। पण म्हणून एका पक्षाने दुसऱ्या पक्षाची फसवणूक केली आहे असं मानणं योग्य नाहीये। फक्त फौजदारी खटला तडजोडीने संपला म्हणून आरोपीचं चारित्र्य सदोष आहे असं नोकरी देणारा मानू शकत नाही। असे संबंध हे सध्याच्या काळात अधिकाधिक सामान्य होत चालले। जेव्हा 2 सज्ञान व्यक्तींमधील संबंध एका प्रदीर्घ कालावधीसाठी टिकून राहतात तेव्हा तिथं वैध संमती होती असंच मानलं जातं। सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर आशा मिरगे यांनी कोर्टाच्या निर्णयावर काय भाष्य केले बघूया। पार तिकडे 14व्या वर्षी सेक्स हार्मोन्स सिक्रेट होणं चालू होतात, सेक्शुअल अर्ज चालू होते आणि लग्नाला इकडे 30-32 वर्ष लागतात। एवढे 18-16 वर्ष ही सेक्शुअल अर्ज कंट्रोल मध्ये ठेवणं इझी आहे का? नक्कीच नाही। परंतु मग ज्या भारतीय संस्कृतीला अख्ख्या जगामध्ये मान आहे ती भारतीय संस्कृती अशा पद्धतीच्या वागणुकीला आपण सर्रास वागा म्हटलं तर टिकेल का? प्युअर भारतीय संस्कृती जगामध्ये एवढा मोठा मान त्याला राहील का? हाही विचार करणं गरजेचं आहे। कारण की लग्न संस्था टिकून आहे या लैंगिक जे काय कंटॅमिनेशन होतं, मग विवाह बाह्य संबंध असतील, विवाहपूर्व लैंगिक संबंध असतील यावर। परंतु जर आपण अशा पद्धतीनं लैंगिक संबंधांना सर्रास मान्यता दिली तर आपली भारतीय संस्कृती टिकून राहणार नाही। पण सुप्रीम कोर्टाला चॅलेंज कोणी करायचं बरं? नक्कीच आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचं काम सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे वाढेल। विवाहांमधील एकमेकांच्या कौटुंबिक संबंध आणि विश्वास यावरची शंका वाढेल एवढं नक्की।